हॅलो फ्रेंड्स, मी PSI विशाल सवई आपणा सर्वांचं आपल्या या पॅशन इंग्लिश स्टडी फॅमिलीमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आत्ताच तुमचा कंबाईन गट ब आणि गट क 2025चा पूर्वपरीक्षेचा पेपर झाला आहे आणि सगळीकडे आता चर्चा ऐकायला मिळतात की किंवा तुमच्या मनामध्ये गोंधळसुद्धा असेल की प्रिलियमचा कट ऑफ किती लागेल आणि त्यासाठी तुमच्या मनामधली कन्फ्युजन दूर होऊन थोडीशी क्लॅरिटी यावी यासाठी आजचं सेशन आपण घेतोय. सेशनचं नावच आहे की मुख्य परीक्षेची तयारी कोणी करायची. मित्रांनो, जर आपल्याला कळलं ना की त्या रेंजमध्ये मी बसतोय की नाही हे जर आत्ता कळलं तर तुमच्या डोक्यामध्ये क्लॅरिटी राहील आणि तशा पद्धतीची मुख्यची तयारी तुम्ही आता कराल. कारण मित्रांनो, मुख्य परीक्षेमध्ये म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये जी तुमची ड्रीम पोस्ट आहे किंवा ग्रुप बी ग्रुप सी पोस्ट आहे त्या परीक्षेमध्ये तुम्हाला मार्क्स मिळवायचे असेल तर मुख्यची तयारी तेवढीच चांगली असणं गरजेचं आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही 2025चा जो झालेला ग्रुप बी आणि ग्रुप सीचं पेपरचं ॲनालिसिस कराल तर तेव्हा तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील की 2024पेक्षा 2025चा पेपर थोडासा वेगळा होता. म्हणजे दोन गोष्टी असतात, एक असतं स्टॅटिक, दुसरं असतं डायनॅमिझम. आयोग स्टॅटिककडून डायनॅमिझमकडे वळताना दिसतंय. म्हणजे असे प्रश्न पडत आहेत की ते तुम्हाला विचार करायला सुद्धा भाग पडत आहे. असे कुठले घटक आहे की त्या घटकाचा डायरेक्टली इम्पॅक्ट तुमच्या कट ऑफवरती पडतो आणि त्यावरून आपण अंदाजसुद्धा बांधू शकतो, ते आपण आज बघणार आहे. बघा मित्रांनो, 2025 म्हणजेचा जो पेपर झाला आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी, पर्टिक्युलरली ग्रुप बी पेपर मी स्वतः ॲनालिसिस केला आहे. हा पेपर 2025पेक्षा थोडासा अवघड लेवलचा होता. जर पेपर अवघड लेवलचा होता तर कट ऑफसुद्धा त्यापेक्षा कमी लागेल. मित्रांनो, कट ऑफसाठी भरपूर सारे फॅक्टर्स असतात, ते आपण थोडक्यात बघूया. बघा, सर्वात महत्त्वाचा घटक जागा म्हणजे व्हॅकन्सी. बघा, 2024च्या ग्रुप बी परीक्षेमध्ये 480 जागा होत्या आणि 2025च्या परीक्षेमध्ये 675 जागा आहे. म्हणजे 24पेक्षा 1.5 पट जागा जास्त आहे. हा एक महत्त्वाचा घटक. दुसरा महत्त्वाचा घटक पेपरची काठिण्य पातळी. मित्रांनो, तुम्ही बघाल तर हा पेपर लेंदी स्वरूपाचा होता, लेंदी. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये तर एकच तास आहे आणि पेपर लेंदी आहे, साहजिकच तुमचे नंबर ऑफ अटेम्प्ट हे कमी असणार. म्हणजे ज्या विद्यार्थ्यानं 2024च्या परीक्षेमध्ये 95 अटेम्प्ट केला होता तो आता कुठंतरी 85 आणि 90 अटेम्प्टवरती तुम्हाला दिसतोय. म्हणजे साधारणपणे 5 ते 8 प्रश्न त्याने कमी अटेम्प्ट केले, मागच्या वर्षीपेक्षा कमी अटेम्प्ट केले. त्याचबरोबर पेपरची जी डिफिकल्टी होती ती सुद्धा अवघड होती. कशी? बघा, तुम्ही हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स ह्या प्रश्नांचं जर स्वरूप पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की पेपर मल्टीलायनर स्वरूपाचा जास्त आहे. म्हणजे मल्टीलायनर स्वरूपांचे नंबर ऑफ द क्वेश्चन जे मल्टीलायनर स्वरूपाचे प्रश्न असतात त्या प्रश्नांची संख्या यावेळेला तुम्हाला जास्त बघायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो, मल्टीलायनर प्रश्नांची संख्या जर जास्त आहे तर ऑब्व्हियसली तुमचा वेळ त्यामध्ये जास्त जाणार आणि तुमचा अटेम्प्ट कमी होणार. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचा तुमच्यासाठी जो सरप्रायझिंग एलिमेंट्स होता तो म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग. मित्रांनो, मॅथ्स आणि रिझनिंग भरपूर विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्ससुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला आले. ज्या विद्यार्थ्यांना 20 प्रश्नापैकी 15 ते 16 प्रश्न सुटायचे त्या विद्यार्थ्यांना 8 ते 9 प्रश्न सुटले. म्हणजे ॲव्हरेज त्यांची जो गणित सोडवण्याचा जो अटेम्प्ट आहे तो सुद्धा 4 ते 5 प्रश्नांनी कमी दिसतो यावेळेला. कारण तुमचे जे मॅथ्स आणि रिझनिंगचे प्रश्न होते ते फार लेंदी स्वरूपाचे दिसतात किंवा काही प्रश्न तर ते वेगळ्या पॅटर्नचे सुद्धा तुम्हाला दिसतात. ऑब्व्हियसली मग ह्या जे 20 प्रश्नपैकी तुम्ही 15-16 प्रश्न सोडवायचे किंवा बरोबर यायचे काही लोकांचे, त्यांचे आता 8, 9, 10 यामध्ये ते तुम्हाला दिसतात. म्हणजे इथं सुद्धा मॅथ्समध्ये मुलांना कमी प्रश्न किंवा कमी प्रश्न अटेम्प्ट करता आले. हा एक महत्त्वाचा घटक आहे. सगळ्यात महत्त्वाचा घटक तुम्ही जर बघाल की जेव्हा तुमच्या मुख्य परीक्षेसाठी 8 ते 10 दिवस राहिले होते तेव्हा PSIची जागा वाढ PSIचे जे वय वाढ आहे
त्यासाठी आंदोलनसुद्धा झालं आणि त्यामुळे परीक्षा पुढं जाईल अशा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम होता. आणि त्यामुळे झालं काय की शेवटचे जे 8 दिवस आहे ते तुमचे चांगल्या पद्धतीनं तुम्हाला रिव्हिजन करता आली नाही. हा एक महत्त्वाचा घटक. म्हणजे ओव्हरऑल काय मित्रांनो की 2025 पेक्षा 2024 पेक्षा 2025चा हा जो पेपर होता तो काहीतरी पटीने तुम्हाला अवघड स्वरूपाचा दिसतोय. बघा आता 2024चा जो पेपर मुख्य परीक्षा ज्या लोकांनी दिली, जर आपण 2024चा आकडा पाहिला तर 8179 लोकांनी मुख्य परीक्षा दिली आहे आणि त्यापेक्षा 2025 मध्ये दीडपट जागा जास्त आहे की काही जागा ॲड सुद्धा होणार आहे. तर 14चा रेशो पकडला तर तुम्हाला साधारणपणे 11,000 विद्यार्थी मुख्य परीक्षेला बसणार आहे. मित्रांनो 11,000 ही फार मोठी संख्या आहे, ठीक आहे ना. त्यामुळं तुम्ही जर बघाल की सध्याला कंबाईन ग्रुप बीच्या 282 अधिकृत जागा आहे, पण RTI नुसार आपल्याला माहिती मिळालेली आहे की 392 PSIच्या जागा आणि SRच्या 84 जागा ह्या 2025च्या गट ब परीक्षेमध्ये ॲड होणार आहे. आणि त्या सगळ्या जर आपण ॲड केल्या तर 758 जागा होतात मित्रांनो. किती? 758 जागा. आणि साधारण 14चा रेशो पकडला तर 11,000 विद्यार्थी त्यांना मुख्य परीक्षेला घ्यायचे. म्हणजे ही फार मोठी संख्या तुम्हाला दिसते. जर तुम्ही गट क म्हणजे ग्रुप सीचा आकडा बघितला तर सध्याला अधिकृत जागा आहे 938 आणि त्यामध्ये एक्साइज PSIच्या 125 जागा ॲड होणार आहे अशी सुद्धा आपल्याकडे माहिती आहे. म्हणजे इथं सुद्धा 1063 जागा तुम्हाला दिसत आहे. 1063 गुणिले 14चा रेशो पकडला तुम्ही साधारण तरी तर 14,000 विद्यार्थी इथं सुद्धा त्यांना घ्यायचे. 14,000 ते 15,000 मिनिमम. म्हणजे इथं 11,000 इथं 14 ते 15,000 विद्यार्थी त्यांना घ्यायचे. आणि आता तुमच्या मनामध्ये कट ऑफ किती लागेल ह्या चर्चेचं गोंधळ उडालेलं असणार आहे. मित्रांनो आपण कट ऑफ एवढाच लागेल असंच लागेल असं नाही, परंतु जर तुम्ही 2024चा गट ग परीक्षा पाहिली तर त्यावेळेला पेपर झाल्यानंतर मार्केटमध्ये बऱ्याच लोकांनी तुम्हाला सांगितलं होतं की कट ऑफ 54 किंवा 55 लागेल, परंतु 2024चा जो ग्रुप सीचा कट ऑफ होता तो लागला होता 48.50. आणि तुम्ही बघाल की यूट्यूबवरती आपण त्याही वेळेला लेक्चर घेतलं होतं आणि त्यावेळेला आपण प्रिसाइजली आकडा सांगितला होता की 48-49 मार्क असणाऱ्यांनी मुख्यची तयारी करायला लागा असं आपण सांगितलं होतं. त्यावेळेला भरपूर विद्यार्थी म्हटले सुद्धा होते की एवढा कमी लागेल का सर. मित्रांनो आणि ह्या घटकामुळे काय झालं की जे विद्यार्थी 50-51 मार्क्स त्यांना होते, परंतु ते तेव्हा सुद्धा कन्फ्युजनमध्ये होते आणि नंतर त्यांना कळलं की ते प्रिलिम क्लिअर झाले, परंतु मुख्य परीक्षेचा अभ्यास नसल्यामुळं त्यांना पोस्ट मिळाली नाही. मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की काही लोक जरी बाउंड्रीवरती असतील, आपण पुढं सांगणार आहे तुम्हाला कट ऑफ बद्दल, त्या लोकांनी सुद्धा तयारी करायची आहे, कारण त्या लोकांची तयारी कधी वाया जात नाही. बघा गट ब साठी माझा तरी असा अंदाज आहे की ओपनसाठी बोलतोय मी की 53+ किंवा 53+ असणाऱ्यांनी मुख्य परीक्षेची तयारी करायला लागा, बिनधास्त करायला लागा. आणि हे झालं ओपनसाठी. आणि यातल्या सुद्धा ग्रुप SC कॅटेगरी SC साठी खूप जास्त जागा आहे. SCचा कट ऑफ खूप कमी लागेल. म्हणजे साधारण बोलायचं म्हटलं तर 48च्या आसपास ओपन मेलची जी लोक आहेत SC कॅटेगरीचे त्यांनी सुद्धा गट ब परीक्षेची तयारी करायला लागायचे. समजलं का तुम्हाला? यस. बाकीच्या लोकांनी किंवा महिलांनी इतर कॅटेगरींनी त्यांचे किती मार्क्स कमी लागतात त्यानुसार तुम्हाला अंदाज येऊ शकतो. हे झालं तुमचं गट ब परीक्षेबाबत. गट क परीक्षेबाबत अजून आयोगाची आन्सर की यायची आहे, परंतु ती सुद्धा प्रश्नपत्रिका मी पाहिली आहे. आणि सर्वसाधारण बोलायचं म्हटलं की 55च्या आसपास असणारे ओपन मेल ह्या लोकांनी ग्रुप सीची तयारी सुद्धा करायला लागा. म्हणजे थोडक्यात काय की 53च्या आसपास असणाऱ्या लोकांनी ग्रुप बीची तयारी हमखास करा, 55च्या आसपास असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ग्रुप सीची तयारी हमखास करा. मित्रांनो
कित्येकदा काय होतं, आपण काठावर बसतो आणि नंतर लक्षात येतं की आपण पास झालोय, पण आपली तयारी मात्र नसते. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जी पोस्ट मिळणार आहे ती पोस्ट तुम्हाला मुख्य परीक्षेच्या मार्क्सवरती मिळणार आहे. आणि आत्ता 8 ते 10 दिवस झाले परीक्षा होऊन, तरीसुद्धा तुमचा वेळ कट ऑफ किती लागेल यामध्ये जातोय. आणि तुम्ही हे समजायला पाहिजे की ह्या चर्चा करत बसण्यापेक्षा मला मला कळतंय की मी ह्या रेंजमध्ये बसतोय, त्या लोकांनी तयारी करा. मला एक गोष्टीचं उत्तर द्या की तुमची मुख्य परीक्षेची तयारी वाया जाणार आहे का रे? नाही जात. ठीक आहे, तुमची ह्या परीक्षेला जरी तुम्ही नाही बसले किंवा काठावर तुम्ही उडाले तरी पुढच्या परीक्षेला तुम्हाला ते उपयोगी होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता जी लोक 50+ आहे, म्हणजे 50, 51, 52 अशा रेंजमध्ये आहे, आणि ज्या लोकांना लवकर पोस्ट पाहिजे कुठलीही करून, मित्रांनो मी त्यांना सांगेल त्यांनी सुद्धा लँग्वेज म्हणजे मराठी आणि इंग्रजी ह्या 2 विषयांची तयारी आत्ता सुरू करा. कारण पुढील काही दिवसांमध्ये तुम्हाला तलाठी, नगर परिषद सारख्या मोठ्या जाहिराती तुम्हाला दिसणार आहे. आणि त्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला मराठी इंग्रजी चांगली असेल तरच तुम्हाला पोस्ट मिळत असते. म्हणजे सांगायचं काय की तिकडं 53 किंवा 53पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या ओपन मेल लोकांनी बिनधास्त मुख्य परीक्षेची कंबाईंड ग्रुप बी, ग्रुप सीची तयारी करा. आणि जे लोक 51, 52, 50च्या आसपास आहे आणि त्यांना लवकर पोस्ट पाहिजे, त्यांनी सुद्धा मराठी इंग्रजी तयारी करा. कारण लवकरच पुढं तुम्हाला सरळ सेवा येणार आहे आणि त्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला मदत होणार आहे. बघा, पण ज्यांना वाटतं की मी 50च्या खाली पार, म्हणजे मी त्या रेंजमध्ये बसत नाही, मी कुठं 45, 46, 40 असं बसतो, मित्रांनो तुम्ही नक्कीच पुढची जी पूर्वपरीक्षा आहे 26ची त्याची तयारी करत असणार आहे. आणि त्यासाठी अजून 5 महिने आहे साधारणपणे. तुम्ही सुद्धा आत्ता पहिले 2 महिने मराठी, इंग्रजी आणि GS हे दोन्ही सोबत करा. म्हणजे जे लोक 45 किंवा 50च्या खाली आहे त्यांनी त्यांचा 50% वेळ GSला द्या आणि 50% वेळ तुमचा लँग्वेजला द्या. कारण सुरुवातीचे 2 महिने तुमची मुख्य परीक्षेची तयारी होईल आणि नंतरचे राहिलेले दिवस तुम्ही पूर्णपणे पूर्वपरीक्षेची करा. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमची तयारी म्हणजे जागा येत असतात बघा, दरवर्षी जागा येत आहेत, MPSCचे जाहिरात निघतात किंवा आता ह्यावर्षी सरळ सेवेचे सुद्धा भरपूर जाहिराती आहे. परंतु माझी तयारी तेवढी आहे का? म्हणजे सपोज 2 महिन्यानं, सपोज असं म्हणूया की 2 महिन्यानं एखादी परीक्षा होणार आहे, सरळ सेवा, तलाठी किंवा नगर परिषद किंवा तुमची मुख्य परीक्षा, आणि त्या परीक्षेला जर मी बसलो किंवा अपेअर होतोय तर ती परीक्षा क्लिअर करण्या एवढी माझी क्षमता आहे का? किंवा त्या परीक्षेला जे लागतं म्हणजे मराठी किंवा इंग्रजी ग्रामर, इंग्रजी व्होकॅब्युलरी हा सगळा घटक लागतो, त्याची माझी चांगली तयारी आहे का? हा प्रश्न आपण सर्वांनी विचारायचा आहे. मित्रांनो, मुख्य परीक्षेची तयारी कशी करायची ह्या विषयावरती आपण एक सेपरेट सेशन घेणार आहोत की बाबा ग्रुप बी आणि ग्रुप सी ह्या मुख्य परीक्षेची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे पोस्ट मिळवण्यासाठी, हे आपण लवकरच पुढे घेऊया. मित्रांनो, आपण रिसेंटली भरपूर साऱ्या लोकांनी आपला होकॅप संजीवनी कोर्स केलेला असणार आहे. मित्रांनो, आपण लवकरच होकॅप संजीवनी 3.0 हा कोर्स सुरू करतोय. आणि होकॅपचा तुम्ही पाठीमागं बघाल तर 2024च्या ग्रुप बी परीक्षेमध्ये 19 पैकी 19 प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांना सोडवण्यात आले. ग्रुप सी परीक्षा 24मध्ये 23 पैकी 21 प्रश्न आपले आले होते. म्हणजे एकदम स्टँडर्ड कंटेंट, आणि तुम्ही ते एकदा ऐकलं की ते तुमचं पाठ होतं आणि त्याचमुळे तुम्हाला मार्क्स पडत आहेत. ते आपण आपल्या लवकरच, हा जो पॅशन इंग्लिश स्टडी आहे यूट्यूब चॅनल आहे, तसंच आपलं ॲप्लिकेशनसुद्धा आहे, त्यावरती आपण सुरू करतो आहे, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आणि मित्रांनो, सगळ्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला कुठल्या टाईपचं गायडन्स पाहिजे किंवा कुठल्या टाईपचे लेक्चर्स आवडेल. आणि आपलं हे जे टेलिग्राम किंवा यूट्यूब चॅनल आहे ते सगळ्यांनी सबस्क्राईब करा. मित्रांनो, सगळ्यांनी ज्या लोकांना वाटतंय की आपण ह्या रेंजमध्ये बसतोय त्या लोकांनी बिनधास्त तयारी करा. मागं पाहायचं नाही, जोपर्यंत पोस्ट येत नाही तोपर्यंत मागं पाहायचं नाही. खूप कष्ट घ्या, सगळ्यांनी मेहनत करा. सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू सो मच.